धन्यवाद. जय बजरंग क्रिकेट क्लब मळई यांच्याकडून रोख रुपये 5,000 रुपये या ठिकाणी आम्हाला त्या दुखापतग्रस्त खेळाडूसाठी मदत आली आहे. सर्वांचे आभार, धन्यवाद. अशीच ओघाने मदत करा. चला मैदानाजवळ जाऊया. पंचांचा इशारा होतोय, सामन्याला सुरुवात होते. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय तेजस सादिये. तर त्याच्या समोर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. दत्तात्रय लोणे आणि दिनेश पोसम. पहिलं पॉवर प्लेचं षटक, 5 षटकांचा सामना. सुरेख फटका येतोय दत्ताच्या बॅट मधून. पहिला चेंडू चौकार. पहिला चेंडूचा पुरेपूर फायदा घेतोय आणि खणखणी देतोय दत्ताच्या बॅट मधून पहिला चौकार. चौकाराच्या साहाय्याने 6 काय चौकार हो काही पडलो ना. या 4 धावांनी संघाचं खातं खोलतोय, आपल्या धावाने खातं खोलतोय. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते दत्ताचे. दुसरा चेंडू असेल फ्लॉवर प्लेच्या षटकामधील. सुरेख फटका येतोय. इथं मात्र क्रिकेटमध्ये ज्याला आत्महत्या म्हटली जाते तीच आत्महत्या करून परत माघारी परततोय तो म्हणजे दिनेश पोसम. कोण होतो तो? दिनेश कोण होतो तो? ह्यो पोरगो ना. नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. शशांक कोयंडे 3ऱ्या क्रमांकासाठी ज्याची वर्णी लागली जाते. पहिला चेंडू बाद होतोय, गडी बाद होतोय. दुसरा चेंडू तेजसचा सुरेख फटका येतोय दत्ताच्या बॅट मधून. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो, अडवण्याचा प्रयत्न. एकच धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. विदर्भचं चांगलं क्षेत्ररक्षण होते परंतु दुसरी धाव घेण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी ठरतात. 2 धावांनी संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 6 वरती. एक गडी बाद, 6 अशी धावसंख्या धावपालकर पाहायला मिळते. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं इथे VRCC आनंदवाडी आणि पराडकर आणि पाहुणे संघाला फलंदाजसाठी आमंत्रित केलंय. पहिलं षटक हे प्रगतीपथावर पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळताना दिसतोय तो म्हणजे तेजस सादिये. तर त्याच्या समोर एक अष्टपैलू खेळाडू. सुरेख चेंडू, आखूड पद्धतीचा चेंडू दत्ताच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाही, परिणामी चेंडू जातोय निर्धाव. यष्ट्यांमागे उमेश आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्त केला जातोय तेजसकडे. तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर खेळण्यासाठी सज्ज असेल दत्ता टू तेजस असं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. पुढील चेंडू असेल तेजसचा, खेळण्यासाठी सज्ज असेल दत्ता. सुरेख फटका दत्ताच्या बॅट मधून येतोय. विकेट किपरला चक्रावून सुद्धा चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते. एकच धाव घेतले जाते. एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 7 वरती. एक गडी बाद 7 अशी सांघिक धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पराडकर आणि पाहुणे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल तो आणि समोर फलंदाज
शशांक कोयंडे. एक सुरेख फटकेबाजी याच्या बॅटमधून निश्चितच पाहायला मिळेल. सुरेख फलंदाज शशांक कोयंडे. शशांक टू तेजस असं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. सुरेख फटका येतोय, हलकेच पुश करतोय चेंडूला. एक धाव निश्चित घेतली जाते दोन्ही फलंदाजांकडून. एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 8 वरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 8 अशी सांघिक धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते ती पराडकर आणि पाहुणे ब्लास्टर संघाची. संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येईल नंदू कांदळगावकर. एक वेगवान गोलंदाज. तर स्ट्राईक यांच्या दिशेने पाहायला मिळेल तो आपल्याला शशांक कोयंडे. नाही ना, नंदू नंदू नंदकिशोर कांदळगावकर. संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय नंदू. तर त्याच्या समोर शशांक कोयंडे. एक उजव्या हातीचा फलंदाज. याच्या बॅटमध्ये सुद्धा निश्चितच आपल्याला षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळेल. पहिला चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू, रिव्हर्सिपचा अटेंड अल्टी शॉट आणि चौकार येतोय तो खणखणीत शशांकच्या बॅटमधून. या चौकाराच्या साह्याने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 12 वरती. एक गडीबाद 12 अशी सांघिक धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते ती पराडकर पाहुणे ब्लास्टर संघाचे. पुढील चेंडू असेल नंदूचा, खेळण्यासाठी सज्ज असेल शशांक. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत शशांकच्या बॅटमधून आपल्याला. हा सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न, पुढे येऊन टोलावण्याचा प्रयत्न फसतोय. पंचांकडे दाद मागितले जाते. कर्जत टू कसा जाणारा चेंडू स्वेर म्हणून घोषित करतात पंच. दोन्ही हात समांतर करून वाईड चिकून करतात. अवंतरच्या धावने संघाच्या खात्यात भर पडते, संघ पोहोचतोय 13 वरती. पुढील चेंडू असेल नंदूचा, खेळण्यासाठी सज्ज शशांक. हा सुद्धा सुरेख फटका, अल्टी पल्टी शॉट येतोय, खणखणीत येतोय षटकार. सुरेख अल्टी पल्टी शॉट, रिव्हर्सिपचा फटका बघायला मिळतोय तो शशांकच्या बॅटमधून. सुरेख फलंदाजी आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 24 वरती. माफ करा 19 होय ना. एकोणीस अशी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते. नंदू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तर समोरच फलंदाज शशांक. सुरेख फटका येतोय, फुलटॉस प्रकारचा चेंडू लेग साईडच्या दिशेने मारतोय फटका. चेंडूवरती येतोय विदर्भ. एकच धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. 2 धावन, एकच धाव घेतात. एका धावावर समाधान मानतात, एका धाव संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 20 वरती. एक गडी बाद 20 अशी धावसंख्या, सुरेख धावसंख्या पाहायला मिळते. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पराडकर आणि पाहुणे संघ. हा सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न, सुरेख चेंडू फेकतोय. आता मात्र कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय तो नंदू कांदळगावकर. पुढील चेंडू असेल नंदूचा, समोर फलंदाज दत्तात्रय. दत्ता लोणे. दत्ता टू नंदू असं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. हा सुद्धा सुरेख फटका येतोय दत्ताच्या बॅटमधून, कणकणीत येतोय, आउट ऑफ पार षटकार. दत्ताच्या बॅटमधून षटकार येतोय. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 26 वरती. एक गडीबाद 26 अशी सांघिक धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते. पुढील चेंडू असेल नंदूचा, समोरा फलंदाज आक्रमक शैलीचा दत्ता लोणे. सुरेख फटका येतोय, बॅटची कडा घेऊन स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय चौकारासाठी. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते
दत्ता नाही. नंदू कांदळगावकर. संघाच्या वतीनं तिसरं मर्यादित कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय तेजस सादिये. तर समोर फलंदाज शशांक कोयंडे. सलामीवीर दत्ता अजूनही क्रीजवरती सुरक्षित आणि सुरक फलंदाजी पाहायला मिळते ती दत्ताच्या बॅटमधून त्याच प्रकारची. त्याला साथ देतोय तो शशांक कोयंडे. संघाच्या वतीनं तिसरं मर्यादित कोट्यातील दुसरं षटक घेऊन येते तेजस सादिये. त्याच्या समोर शशांक कोयंडे. सुरेख चेंडू चेंडू जातोय निर्धाव. हुक करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. पुढील चेंडू असेल तेजसचा खेळण्यासाठी सज्ज शशांक. सुरेख फटका पॉइंटच्या दिशेने हलकेच ढकलला जातोय चेंडूला. चेंडू चौकाराच्या दिशेने जातोय. पंच प्रभू सर हात कुणाने चौकार घोषित करतात. या चौकाराच्या स्थान धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 34 वरती. 34 लॉस ऑफ 1 विकेट. पराडकर आणि पावणे. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ती शशांक कोयंडेची. सुरेख फलंदाजी. गोलंदाजी एंडवर आपल्याला पाहायला मिळतो तेजस सादिये. त्याच्या समोर शशांक कोयंडे. तेजस तू शशांक असं समीकरण मैदानावर ते पाहायला मिळते. हा सुद्धा आखूड पद्धतीचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. यष्टन मागे उमेश आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्द केला जातोय तेजसकडे. तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतो. तर स्ट्राईक एंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतो शशांक कोयंडे. सुरेख फलंदाजी आतापर्यंत करताना दिसतोय आपल्या संघासाठी, पराडकर पाहुणेसाठी. पुढील चेंडू सुरेख फटका हलकेच ढकलतोय. कॉटन बोल्टचा चान्स होता परंतु झेल काही टिपू शकत नाही. चेंडू जातोय निर्धाव. तिथल्या तिथे हलकेच पुश करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. चेंडू काही हातात विसावत नाही तो तेजसच्या. तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. दत्ता काही कानमंत्र देऊन येतोय तो शशांकला. पुढील चेंडू असेल दत्त. तेजसचा खेळण्यासाठी सज्ज असेल शशांक. शशांक टू तेजस असं समीकरण. हा सुद्धा सुरेख फटका येतोय आणि हा येतोय खणखणीत षटकार. सुरेख फटका आला होता. खणखणीत असा षटकार ठोकतोय तो शशांक कोयंडे आणि धावसंख्या पोहोचते आता मात्र 40. 40 लॉस ऑफ 1 विकेट. पराडकर आणि पाहुणे ब्लास्ट संघ. पुढील चेंडू असेल तेजसचा खेळण्यासाठी सज्ज असेल शशांक. सुरेख फटका येतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू विसावतोय. एकच धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावर समाधान मानतात. एका धाव संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 41 वरती. एक गडी बाद 41 अशी धावसंख्या पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाची सांगता होते. सांघिक धावसंख्या पाहायला मिळते एका गाड्याच्या मोबदल्यात 41. विदर्भ
संघाच्या वतीनं चौथं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतो विदर्भ. पराडकर समोर फलंदाज इन्फॉर्म बॅटमन शशांक कोंडे. सुरेख फलंदाज आतापर्यंत त्याची मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याला स्वयंचेच साथ देतोय तो दत्ता लोणे. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतो विदर्भ. संघाच्या वतीनं चौथं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय. धावसंख्या पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात 41. पहिला चेंडू विदर्भचा सुरेख फटका येतोय. विकेट किपरच्या डोक्यावरून जातोय. थर्डमॅनला चेंडू जातोय चौकारासाठी. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 45 वरती. एक गडी बाद 45 अशी सुरेख धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. ती पराडकर आणि पाहुणे संघाची सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. ती दत्ता आणि शशांक कोंडेची. पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतो विदर्भ. पराडकर तर त्याच्या समोर शशांक कोंडे. विदर्भ टू शशांक असं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. सुरेख फटका येतोय. वन बाउन्स चौकार. खणखणीत येतोय दुसरा चौकार. सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार ठोकतोय तो म्हणजे शशांक कोंडे आणि धावसंख्येला उभारीत होतोय. धावसंख्या पोहोचते 49 वरती. 49 लॉस ऑफ 1 विकेट. पराडकर आणि पाहुणे ब्लास्ट संघ. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते शशांकची. काय दुपारच्या रखरखत्या उन्हात काय फलंदाजी करतोय. गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडतोय शशांक कोंडे. दिनेश पोसम स्वस्तात आपली विकेट फेकल्यानंतर मात्र दत्ताला साथ देतोय तो मात्र शशांक कोंडे. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधून सलग 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकतोय आणि आक्रमक इरादे पक्के करतोय तो शशांक. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळेल विदर्भ तर त्याच्या समोर आहे शशांक. विदर्भ पराडकर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी एंडवर. हा सुद्धा सुरेख वेगवान चेंडू विकेट किपरला सुद्धा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकारासाठी. सलग 3 चेंडूंवरती 3 चौकार ठोकतोय. कालच्या मॅच देणे मारलेले 3 बोलात 3 चौकार. अभिषेक शर्मा. सुरेख फटका. आखूड पद्धतीचा चेंडू. झेल उडतोय. झेल काय टिपू शकत नाही. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू विसावतोय. एक धाव निश्चित घेतले जाते आणि एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 54 वरती. 54 लॉस ऑफ 1 विकेट. पराडकर आणि पाहुणे ब्लास्ट संघ. चौथं षटक हे प्रगती पथावर आणि चौथं षटक हाताळताना दिसतोय तो म्हटले विदर्भ. पराडकर इथं मात्र दांड्या गुल करतोय तो दत्ताच्या आणि संघाला बसतोय दुसरा धक्का दत्ताच्या रूपात. सर्व क्रिकेटपटूंसाठी खुशखबर. 24 आणि 25 जानेवारी 2026 VRCC आनंदवाडी मुंबई आयोजित गाभित समाज क्रिकेट स्पर्धा 2025. मैदान असेल गावदेवी कोपर. सर्व क्रिकेटपटूंना खुशखबर खुशखबर खुशखबर. 24 आणि 25 जानेवारी 2026 मध्ये VRCC आनंदवाडी मुंबई आयोजित गाभित समाज क्रिकेट स्पर्धा मैदान गाव देवी कोपर. आपल्या बाजूचा हो. पुढील चेंडू असेल विदर्भचा नवोदित फलंदाज कल्पेश साळगावकर.
पुढील चेंडू असेल विदर्भाचा खेळण्यासाठी सज्ज कल्पेश. सुरेख फटका येतोय कल्पेशच्या बॅट मधून. चेंडू जातोय का पायस आणि सुंदर सीमा रेषेनजीक आबा मोंडकर याचं सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. निश्चित 2 धावा केल्या जातात दोन्ही फलंदाजांकडून. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आबा मोंडकर याचं. 2 धावा तर निश्चित आपल्या संघासाठी वाचवल्यात त्या म्हणजे आबाने. आणि या 2 धावांनी संघ पुढे सरकला जातोय. संघ पोहोचतोय 56 वरती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आपले 2 गडी गमावून सांघिक धाव संख्या धाव फलकर पाहायला मिळते ती पराडकर आणि पाहुणे संघाची 56. अभिषेक उद्याचा काय सांगू. संघाच्या वतीनं 5वं आणि मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय अभिषेक मोंडकर म्हणजे आबा. आबा मोंडकर गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय तर त्याच्या समोर आहे वनडाऊनसाठी आलेला फलंदाज शशांक कोयंडे. सुरेख फलंदाजी आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या 7 चेंडूंवरती कितपत धावांचं योगदान देतोय आपल्या संघासाठी ते बघायचंय. पहिला चेंडू 5व्या षटकातील आखूड पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. यष्ट्यान मागे उमेश आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्द केला जातोय आबाकडे. आबा गोलंदाजी मार्कवर पुन्हा सज्ज होतोय तर खेळण्यासाठी सज्ज असेल शशांक कोयंडे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 56. शेवटचं षटक आहे प्रगतीपथावर. संध्याकाळच्या सत्रातील अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. VRCC आनंदवाडी विरुद्ध पराडकर आणि पाहुणे. ऑप्शनला होते. छप्पन्न. पुढील चेंडू असेल आबाचा. सुरेख फटका येतोय कल्पेशच्या बॅट मधून. उंच उडतोय झेल खाली आणि कल्पेशच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 62 वरती. 1 गडी बाद 62 अशी धावसंख्या. सुरेख फटका येतोय. माफ करा 64 अशी धावसंख्या धावफलकर. सुरेख फटका येतोय. इथं मात्र झेल उडतोय आणि अचूक झेल टिपतोय चेतन पडेलकर. सुरेख झेल टिपतोय तो. सुरेख झेल टिपतोय. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय चेतन पडेलकरचं. कल्पेशी खेळी संपुष्टात येते. 64 झाले ना. चेतन पडेलकर. यो सुमित. पहिला डॉट आहे.
पंचांनी जरा सामना थांबवायचा आहे. माफ करा, 63 अशी धावसंख्या धावपलकार पाहायला मिळते. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. नवोदित फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय सुमित कोमिर्लेकर. एक उंच खुरा असा फलंदाज सुमित. सुरेख फटका येतोय सुमितच्या बॅट मधून निश्चित. चेतन पडेल का स्वतः तेजस साध्य सांगतोय षटकाराची खूण स्वतःच, म्हणजे ही खेळाडू वृत्ती म्हणावी लागेल त्या खेळाडूची. आणि चेंडूवरती येतोय खणखणीत षटकार. 69 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. हा सुद्धा सुरेख फटका येतोय, झेल उडतोय, झेल खाली 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. तेजस साध्य झेल काय टिपू शकत नाही. झेलाचं रूपांतर निश्चितच 2 धावात केलं जात आहे. 2 धावांनी संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 71 वरती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आपले 3 गडी.
बहात्तर होय ना. या उमेश रागे आणि तेजस सादी. तेजस हे ऑडिओ चालू कर. ऑडिओ चालू केला करा बघा तुम्ही. हॅलो, चला मैदानावरती जाऊया. लढत रंगते ती म्हणजे VRCC आनंदवाडी विरुद्ध पराडकर आणि पाहुणे संघाचा संघनायक. सलामीचं पॉवर प्लेचं पहिलं वैलं षटक घेऊन येतोय दिनेश पोसम. तर त्याच्यासमोर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते उमेश शेरागे आणि तेजस सादिये. 72 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये उतरलाय तो VRCC आनंदवाडी संघ. सलामीचं षटक पहिलं वैलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय दिनेश पोसम. तर सलामीवीर त्याच्या समोर आहे तो एक आक्रमक शैलीचा फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू उमेश शेरागे. आणि मोठ्या फटक्यांची आता मात्र गरज असेल ती VRCC आनंदवाडी संघाला. जर सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके आलेच पाहिजे, यात काही शंका नाही. पंचांचा इशारा होतोय, सामन्याला सुरुवात होते. पहिलं वैलं षटक घेऊन येतोय पॉवर प्लेचं दिनेश पोसम. तर त्याच्यासमोर एक आक्रमक शैलीचा फलंदाज उमेश शेरागे. सुरेख फटका येतोय उमेशच्या बॅट मधून, झेल उडतोय आणि झेल खाली. युजवर चलची स्टाईल मध्ये झेल पकडतोय तो कल्पेश साळगावकर. आणि पहिला गडी मोठा गळा मासाला लागतोय तो म्हणजे उमेश शेरागे. मोठा मासा गळाला लागतोय. उमेश शेरागे सारखा एक बलाढ्य खेळाडू आपल्याला मेनाश मनाने तंबूच्या दिशेने परतताना दिसतोय. तर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. एक विदर्भ सुरेख पहिला चेंडू सुरेख फेकला होता आणि या चेंडूवरती उमेश शेरागे झेल बांधून तंबूच्या दिशेने परतलाय. विदर्भ पराडकर आपल्याला दिसतोय तिसऱ्या क्रमांकासाठी. या खेळाडूच्या मनगटात सुद्धा ताकद आहे. षटकार चौकारांची निश्चितच आतषबाजी करावी लागेल. सामना रोमहर्षक होईल, यात काही शंका नाही. दोन्ही संघ हे बलाढ्य आहेत. गाभित समाज प्रीमियर लीग मधील ही लढत पाहायला मिळते आपल्याला. युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला हे लाईव्ह सामने पाहायला मिळत आहेत. सुरेख फटका, सुरेख चेंडू. चेंडू काही विदर्भाच्या बॅटच्या पट्ट्यात देत नाही. चेंडू जातोय निर्धाव. दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय तो दिनेश पोसम. 72 धावांचं उद्दिष्ट, 0 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झाला होता तो VRCC आनंदवाडी संघाचा. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय दिनेश पोसम. तर त्याच्या समोर विदर्भ. दिनेश टू विदर्भ असं समीकरण आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. सुरेख फटका येतोय दिनेशच्या बॅटमधून. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. दत्ताचं चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकच धाव घेतोय विदर्भ. आपलं खातं खोलतोय, संघाला एक धाव मिळवून देतोय. एक गडी बाद, एक अशी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते. 72 धावांचा पाठलाग करताना VRCC आनंदवाडी संघ. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय दिनेश पोसम. तर त्याच्या समोर सलामीवीर तेजस सादिये. दिनेश तो तेजस असं समीकरण आपल्याला मैदानावर ते पाहायला मिळतोय. सुरेख फटका येतोय पण चांगलं क्षेत्ररक्षण होतंय शशांकचं. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या आपल्याला स्थिरावलेली पाहायला मिळते. पहिलं वैलं पॉवर प्लेचं षटक चालू असताना एका गड्याच्या मोबदल्यात एक.
पुढील चेंडू असेल, सुरेख फटका येतोय तेजसच्या बॅट मधून, चेंडू क्षेत्ररक्षक अडवला जातोय तो, दत्ताचं सुंदर क्षेत्ररक्षण होते, एकच धाव घेतली जाते. दोन्ही फलंदाजाकडे एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 2 वरती. एक गडी बाद 2 अशी धावसंख्या. 72 धावांचा पाठलाग करताना VRCC आनंदवाडी गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय आपल्याला. दिनेश पोसम सुरेख गोलंदाजी. सुरेख फटका येतोय विदर्भच्या बॅटमधून, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न, चांगली फेकी होते, एकच धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावने संघ पुढे सरकला जातोय, संघ पोहोचतोय. षटकाची सांगता होते. एक गडी बाद 3. क्या होगा इस मैच का आप बता सकते हो. ले उडाया, गेंद गई बाउंड्री बार केला. जब तक फील्ड करते तब तक उठाते, एक रन दौड़ के बरोबर. संघाच्या वतीनं दुसरं एक अनुभवी गोलंदाज परत पाहुणे संघाच्या बाजूने गणेश कुबल, तर त्याच्या समोर विदर्भ पराडकर. आता मात्र गणेश अपोजिट साइडने खेळताना दिसतोय. कुठल्या प्रकारची गोलंदाजी असेल आणि विदर्भ कशा प्रकारचा समाचार घेतोय गणेश सत्तेच पाहायचंय. धोनी गणेश घेताना एक वेगवान गोलंदाज आता मात्र आपल्याला दिसतोय. तर पराडकर पाहुणे संघाच्या बाजूने गोलंदाजी यांची धुरा सांभाळतोय. संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय गणेश कुबल. तर त्याच्या समोर एक आक्रमक शैलीचा फलंदाज विदर्भ पराडकर. बराच ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, नो चेंडूची खुणा येते म्हणजे चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नेट, चेंडू आहे फ्री हिट आणि समोर फलंदाज विदर्भ. 4 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. फ्री हिटचा चेंडू पुरेपूर फायदा घेतलाय का पाहायचंय. चेंडू जातो आउट ऑफ पार. षटकार विदर्भच्या बॅट मधून येतोय पहिला खणखणीत षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 10 वरती ना. एक गडी बाद 10. संघ पोहोचतोय दुहेरी आकड्यात. सांघिक धावसंख्या पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात 10. काय मागा ना माझा तो काम. पुढील चेंडू असेल तो सुरेख फुलटॉच प्रकारचा चेंडू आणि पुरेपूर फायदा घेतोय. चेंडू जातो आउट ऑफ पार. चौकार. हॅलो हॅलो. या सामन्यामध्ये जो विजय होईल तो सेमीफायनल मध्ये धडक मारेल. 1400 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. बोल रे. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ती विदर्भ पराडकरची. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. जर हा सामना जिंकायचा असेल तर दोन्ही संघांनाही अथक प्रयत्न करावे लागतील. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. अटीतटीची लढत होईल यात काही शंका नाही. हा सुद्धा नो चेंडू. खास सिरामोडीचे सेमीफायनलच्या सामन्यासाठी खास आमचे मालवणी समालोचक निवती सिरामवाडी सुरेशजी कांदळगावकर हे येणार आहेत. आता त्यांचं आगमन होईल थोड्या वेळातच. सुरेख फटका येतोय. तोपर्यंत मैदानावरती जाऊया. काय फलंदाजी करतोय विदर्भ. उमेशची विकेट गेल्यानंतर खेळाची सूत्रे आपल्या हाती घेतोय. धावसंख्या पोहोचते ती 16 वरती. एक गडी बाद 1600 धावसंख्या. 72 धावांचा पाठलाग करताना VRCC आनंदवाडी. दोन्ही संघ हे तुल्यबळ.
गावी समाज प्रीमियर लीग 2025 थरार चालू आहे तो म्हणजे हा सुद्धा स्लोअर पद्धतीचा फसवा चेंडू यष्टांच्या बराच बाहेर जाणारा चेंडू कर्जत टुकासारा असा चेंडू वाईटची गुण करतायत पंच प्रभू सर या अवंतरच्या दोन संघाच्या खात्यात भर पडते संघ पोहोचतोय 17 वरती आमचे मालवणी समालोचक सुरेश कांदळगावकर नेहमीच सांगतात 17 म्हणजे खतरा आणि तो खतरा कोणासाठी गणेश कुबल की तेजस सादिये एका गाड्याच्या मोबदल्यात 1700 धावसंख्या 72 धावांचं मोठं उद्दिष्ट गाठायचं आहे ते VRCC आनंदवाडी संघाला कोण जिंकतोय कोण विजय होतोय कोण हारतोय हे बघायचंय परंतु क्रिकेटचा सामना असा असतो की यात कोणीही सांगू शकत नाही शेवटच्या चेंडू पर्यंत काही होईल अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो क्रिकेटमध्ये इथं मात्र आता मात्र विदर्भ एका चांगल्या लय मध्ये दिसतोय त्याच प्रकारची त्याला साथ देतोय तो तेजस सादिये गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय आपल्याला गणेश कुबल तर त्याच्या समोर एक आक्रमक शैलीचा फलंदाज तेजस सादिये हा सुद्धा सुरेख फटका स्लोअर पद्धतीचा फसवा चेंडू टाकतोय गणेश कुबल चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न आणि दोन्ही फलंदाजांकडून दोन्ही धावा निश्चितच पूर्ण केल्या जातात ओव्हर थ्रो होतोय तिसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न परंतु प्रयत्न राहतोय दोन्ही खेळाडू हे नकार देतात या दोन्ही खेळाडू 2 धाव निश्चित पूर्ण केल्या जातात 2 धाव संघ पुढे सरकतोय संघ पोहोचतोय 19 वरती एक गडी बाद 19ची धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते 72 धावांचं मोठं उद्दिष्ट गाठताना VRCC आनंदवाडी संघ आता मात्र जिंकायचं असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल ते VRCC आनंदवाडी संघाला त्याच प्रकारचे सुरेख गोलंदाज आहेत ते पराडकरण पाहुणे ब्लास्ट संघामध्ये गणेश सुरेख स्वयंचेत गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तर सलामीवर स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळतोय तेजस सादिये अजून एक क्रेज वरती सुरक्षित मोठ्या फटकांची याच्या बॅटमधून निश्चितच प्रेक्षक वर्गाचं सुरेख झेल उडतोय झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल टिपला जातोय प्रवीण कुबल सुरेख झेल टिपतोय आणि तेजस सादियेची खेळी संपुष्टात येते हे पवन ओके हो काय सांगता संको सांगता चेतन मानन पवन तो नवोदित फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय 4थ्या क्रमांकासाठी येतोय तो पवन पडेलकर साथ देईल तो विदर्भ पराडकरची दुसरं षटक आहे अजूनही प्रगती पथावर सुरेख फलंदाजी करून आपल्या संघासाठी तंबूच्या दिशेने परतलाय तो तेजस सादिये गणेश कुबल गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय तर नवोदित फलंदाज पवन पडेलकर 19ची धावसंख्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती पवन पडेलकर गोलंदाजी एंडवर गणेश कुबल काय सामना रंगतोय संध्याकाळच्या सत्रातील महत्वपूर्ण सामना चालू असलेली लढत VRCC आनंदवाडी विरुद्ध पराडकर आणि पाहुणे ब्लास्ट संघ सुरेख चेंडू स्लोअर पद्धतीचा फसवा चेंडू पवनच्या बॅटच्या पट्ट्यात नाही परिणामी चेंडू जातोय निर्धाव षटकाची सांगता होते गणेश कुबलचं सुंदर षटक समाप्त होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आपले 2 गडी गमावून 19 अशी धावसंख्या धावफलकार उभी केली ती VRCC आनंदवाडी संघाने संघाच्या वतीनं तिसरं मर्यादित कोट्यातील षटक घेऊन येतोय तो प्रवीण कुबल संघाच्या वतीनं तिसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय प्रवीण कुबल तर त्याच्या समोर एक आक्रमक शैलीचा फलंदाज VRCC आनंदवाडीचा विदर्भ पराडकर काय गोलंदाजी कमबॅक करतोय काय पाहायचंय ते विदर्भ धावसंख्येचं अंतर खूप गाठायचंय ते म्हणजे VRCC आनंदवाडी संघाला दोन्ही संघ हे तुल्यबळ यात काही शंका नाही आणि सामना हॅलो 18-53 18 चेंडू आणि 53 धावा उद्दिष्ट आहे ते अजूनही 53 18 चेंडू मध्ये 53 धावांची गरज असेल ती हा बोलो ना कोई दिक्कत नाही ले उडाया इथं मात्र बोल 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 ले उडाया
काय झेल मैदान के पकडतोय, ऊपर सुरेख झेल पकडतोय दिनेश पोसम. आणि विदर्भ पराडकर झेल बांधून तंबूच्या दिशेने परतताना दिसतोय. सामन्यात तर रंगतता येताना दिसते. धावसंख्या मोठी गाठायची अजूनही. आता मात्र 17 चेंडू आणि 53 धावा. विजयाचं समीकरण असेल ते व्हीआरसीसी आनंदवाडी संघासमोर. आता मात्र आबा मोहनकर आपल्याला फलंदाजीसाठी जाताना दिसतोय. कुठल्या प्रकारची फलंदाजी आपल्या संघासाठी विजयश्री आणतोय काय ते पाहायचंय. पण गोलंदाजी एंडवर तितक्याच महत्वपूर्ण गोलंदाजी करतोय तो प्रवीण कुबल. काय गोलंदाजी करतोय पहिल्या चेंडूवरती. विदर्भ सारखा मोठा गडी बाद करतोय आणि झेल तंबूच्या दिशेने परततोय. तर त्याची जागा घेण्यासाठी एक नवोदित उंचखुरा असा फलंदाज आबा मोहनकर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. याच्या बॅटमधून सुद्धा निश्चित षटकार चौकारांची आतषबाजी नक्कीच पाहायला मिळेल. हो फिक्सर. सुंदर षटकार येतोय आबाच्या बॅटमधून. मी सांगितल्याप्रमाणे याच्या मनगटात सुद्धा ताकद आहे. निश्चित सामना रंगतदार होईल यात काही शंका नाही. आणि प्रवीण कुबलच्या पहिल्याच दुसऱ्या चेंडूवरती खणखणीत षटकार ठोकून आबा आपलं इरादे पक्के करतोय. तो म्हणजे आबा या 6 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचतोय 25 वरती. 25 दोन गडी बाद, 3 गडी बाद. नको 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 नको. अरे का कर रहे हो भैया, का पागल गए हो का. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. आणि इथं मात्र आबाची खेळी संपुष्टात येतोय. सुरेख कमबॅक करतोय. सुरेख कमबॅक करतोय तो प्रवीण कुबल. आणि आबासारखा मोठा मासा सुमितचं सुरेख यष्टांमागे यष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. काय यष्टी रक्षण करतोय सुमित यष्टांच्या मागे अगदी क्लोज राहून. सुरेख विकेट किपरिंग पाहायला मिळते ती सुमितची. जिस प्रकार महेंद्र सिंह धोनी कीपिंग करते हैं उसी प्रकार सुमित कमूर लेकर की कीपिंग देखा गई अभी. बहुत बढ़िया. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय प्रवीण कुबल. ऑक्शन मध्ये सुमित फॉर्म भरला. तू मागे पुढे करत होता परंतु त्याने फॉर्म भरला आणि आता पाहतो विकेटच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. पराडकर आणि पाहुणे संघाच्या बाजूने सुरेख विकेट किपरिंग पाहायला मिळते. आणि 2 षटकार सुद्धा त्याने खेचले होते. क्या बात है, कुछ तो गडबड है दया. प्रवीण कुबल गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. तर त्याच्या समोर एक सलाम फलंदाज चेतन पडेलकर. सुरेख फटका येतोय चेतनच्या बॅट मधून. एकेरी धावाचा प्रयत्न केला जातोय दोन्ही बंधूंकडून. चेतन आणि पवन पडेलकर बंधूंची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. हिलो ले 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 सांग सांग हिलो. मैदान के ऊपर सुरेश जी कांदळकर. बड़े की स्क्रीन पर दिखाई देते हुए सुरेश जी कांदळगावकर. सुरेख दैट्स अ बिग हिट. ले उडाया. सुंदर षटकार. हो दोन्ही बंधूंची जोडी मैदानात पाहायला मिळते. पवन पडेलकर आणि चेतन पडेलकर. 12 चेंडू आणि 40 धावा. विजयाचं समीकरण असेल 12 चेंडू 40 धावा. आणि दोन्ही बंधूंची जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते ती म्हणजे चेतन आणि पवन पडेलकर. काय होतंय काय रंगतंय. मैदान के ऊपर सुरेश जी कांदळकर पधारिए.
उनका भी स्वागत है. श्रीकृष्ण कोळम संघाने आपला टीम स्क्वॉड सोबत तयारीत राहायचंय. श्रीकृष्ण कोळम संघ गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय आपल्याला दत्ता लोणे. 12 चेंडू 40 धावा. विजयाचं समीकरण बदललं जात आहे. परडकरण पाहुणे ब्लास्ट विरुद्ध VRCC आनंदवाडी. छोटा पैकेट बड़ा धमाका दत्ता लोने. क्या बात है. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय आपल्याला दत्ता. तर स्ट्राईक एंडला चेतन पडेलकर. सुरेख फटका येतोय. 2 खेळाडूंना सीमारेषेच्या बाहेर जातोय That's a चौकासाठी. 36 धाव संख्या होती ती 36. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 36 अशी धाव संख्या. 72 धावांचा पाठलाग करताना VRCC आनंदवाडी संघ मॅच ही अंतिम टप्प्यात येते. रंगतदार स्थितीत होते. आता कोण विजय होतोय कोण पराजय होतोय बघायचंय. अजूनही 11 चेंडू शिल्लक. 36 धावांची गरज असेल ती VRCC आनंदवाडी संघाला. दोन्ही संघ आहे तुल्यबळ. हा सुद्धा फुलटॉस प्रकारचा चेंडू इथं लेग बाय च्या स्वरूपात एक धाव घेतले जाते. 10 चेंडू 35 धावा. विजयाचं समीकरण बदलत चाललंय बघा. 10 चेंडू आणि 35 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने दिसतोय पवन. चेतन आणि पवन ही बंधूंची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. ती म्हणजे VRCC आनंदवाडी संघाच्या बाजूने. गोलंदाजी एंडवर दत्ता लोणे. आखूड पद्धतीचा चेंडू हुक केलाय. चेंडू निश्चितच दॅट्स 6 आउट ऑफ पार. षटकार कणकणी देतोय. षटकार पवनच्या बॅट मधून. 9 चेंडू 29 धावा. विजयाचं समीकरण बदलत चाललंय. काय मॅच होती. काय रंगतदार स्थिती उत्पन्न होते या मॅच मध्ये. आणि दोन्ही बंधू काय स्वयंची साथ देतात एकमेकांना. 43 अशी धावसंख्या. 3 गाड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती VRCC आनंदवाडी संघाचे. गोलंदाजी एंडवर आता कुठेतरी थोडासा महागडा ठरतोय तो दत्ता लोणे. सुरेख फलंदाजी दोन्ही बंधूंची आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. चेतन पडेलकर आणि पवन पडेलकर. 9 चेंडू 29 धावा. विजयाचं समीकरण असेल 9 चेंडू आणि 29 धावा. काय फलंदाजी करतायत दोन्ही बंधू. खरंच सुरेख फलंदाजी आपल्या संघासाठी करताना दिसत आहेत दमदार दोन्ही फलंदाज पवन आणि चेतन. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतो दत्ता लोणे. पुढील चेंडू असेल स्लोअर पद्धतीचा फसवा चेंडू. ऑफस्टिकच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. कर्जत टू कसार असा चेंडू आणि वाईडची खूण करतायत पंच प्रभू सर. या वाईडच्या अवंतरच्या धावांनी संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोचतोय 44 वरती. 9 चेंडू 28 धावा. विजयाचं समीकरण बदललं जात आहे. आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते जोडी ते म्हणजे बंधूंचे चेतन आणि पवन. पवन स्ट्राईक एंडच्या दिशेने. सुरेख चेंडू हा सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न आणि दोन्ही बंधू हे चपळ दिसत आहेत धावण्यामध्ये. आणि दोन्ही बंधूंकडून दोन्ही धाव पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 46 वरती. 8 चेंडू 26 धावा. विजयाचं समीकरण बदलत चाललंय. 8 चेंडू आणि 26 धावा. कशा प्रकारची स्वयंचेत फलंदाजी दोन्ही बंधू आपल्याला करताना पाहायला मिळतात. काय मॅच रंगताना दिसते ती म्हणजे VRCC आनंदवाडी विरुद्ध पराडकरण पाहुणे ब्लास्ट. सुरेख फटका येतोय. पॉईंटच्या डोक्यावरून मारला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मध्ये येतात. दोन्ही बंधू सुरेख धावण्याच्या सुरेख धावचेत. सुरेख धावीत दिसत आहेत दोन्ही बंधू. 7 चेंडू 24 धावा. विजयाचं समीकरण होतं ते 40 धावांवर ते 12 चेंडू आणि आता मात्र आणलंय ते 24 वरती. काय फल नाही 48 लॉस ऑफ 3 विकेट. सुरेख फटका येतोय. इथं मात्र एकच धाव होते. माननीय श्री सुनील चौगुले यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. 7 चेंडू 23 धावा. विजयाचं समीकरण असेल ते VRCC आनंदवाडी संघासमोर. 7 चेंडू 23 धावा.
49 झाले ना. 3 गड्यांच्या मोबदल्यात 49 अशी सांघिक धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते ते. काय सामना रंगतोय. 40 धावांची गरज होती. 12 चेंडू आणि आता मात्र येऊन टेपतोय सामना तो. 7 चेंडू आणि 23 धावा. 7 चेंडू 23 धावा. अंतिम शेवटचं षटक घेऊन येतो. हाणामारीचं 7 चेंडू घेऊन येतोय तो प्रवीण कुबल. संघाच्या वतीनं दुसरं. मर्यादित कोट्यातील 5 दुसरं षटक आणि संघाच्या वतीनं 5वं षटक. 7 चेंडू 23 धावा. सुरेख फटका येतोय. सुरेख फटका येतोय तो पवनच्या बॅट मधून. खणखणीत येतोय षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 55 वरती. म्हणजे 5 चेंडू 17 धावा. काय सामना रंगतोय बघायचंय. पराडकर आणि पाहुणे ब्लास्ट विरुद्ध VRCC आनंदवाडी. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि या 5 चेंडूंवरती 17 धावांची गरज असेल ती VRCC आनंदवाडी संघाला. तारणहार ठरतोय. काय पाहायचंय. पवन आणि चेतन. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही बंधूंची. 5 चेंडू 17 धावा. विजयाचं समीकरण पाहायला मिळते आपल्याला. 5 चेंडू आणि 17 धावा. 40 धावांची गरज असताना 12 चेंडू मध्ये सुरेख फलंदाजी करून आता मात्र राहिले ते 5 चेंडू आणि 5 चेंडूंवरती 17 धावांची गरज. इथं मात्र सुरेख स्टंपिंग करतोय तो सुमित. चार चेंडू 17 धावा. अजूनही मॅच संपलेले नाही. 4 चेंडू 17 धावा. आता मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय तो निलेश पोसम. 4 चेंडू 17 धावा. सामना अजूनही संपलेला नाही. कुठल्या बाजूने पारडं झुकते ते बघायचं आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही चेतन आपल्या क्रीजवरती सुरक्षित. पवनची खेळ संपुष्टात होते. एसटीची धोन तंबूच्या दिशेने परततोय सुरेख. एसटी रक्षण पाहायला मिळतंय ते सुमित याचं. एसट्यान मागे अचूक वेग घेतोय तो एसट्यांचा आणि एसटीचीच करतोय तो. हो 4 ना. 4 चेंडू 17 धावा. काय मॅच रंगते बघा. पराडकर पाहुणे विरुद्ध VRCC आनंदवाडी. आता मात्र स्ट्रायकरच्या दिशेने पाहायला मिळतोय निलेश पोसम. तर गोलंदाजी एंडवर प्रवीण कुबल. प्रवीण तू निलेश असं समीकरण पाहायला मिळतंय. सुरेख फटका येतोय. 2 क्षेत्ररक्षक घेत आहेत चेंडू खाली. कल्पेशचं चांगलं क्षेत्ररक्षण होते. एकच धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. 3 चेंडू 16 धावा. म्हणजे अजूनही मोठ्या फटक्यांची गरज असेल ती VRCC आनंदवाडी संघाला. 3 चेंडू 16 धावा. विजयाचं समीकरण असेल 3 चेंडू आणि 16 धावा. आता मात्र स्ट्रायकवर पाहायला मिळतोय तो चेतन पडेलकर. पवनची सुरेख फटका पाहायला मिळेल का बघायचंय. चेतनच्या बॅट मधून फुलटॉस प्रकारचा चेंडू आणि पंचांचा नोचा इशारा येतोय. म्हणजे फ्री हिटचा चेंडू असेल. उघडा डोळे बघा नीट. ही चूक किती महागात ठरू शकेल का पराडकर पाहुणे ब्लास्ट संघाला हे बघायचंय. 3 चेंडू 11 धावा. किती होय? 11 होय ना. 3 चेंडू 11 धावा. काय समीकरण बदलत चाललंय. मॅच मध्ये रंगतता येताना दिसते. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय प्रवीण कुबल. हा सुद्धा हा स्क्वेअर चेंडू. हे 3 चेंडू 9 धावा. काय सामना रंगतोय. पराडकर पाहुणे ब्लास्ट विरुद्ध
अजूनही फ्री हिटचा चेंडू बाकी आहे. फ्री हिटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 3 चेंडू 9 धावा. काय सामना रंगतोय पाहायचंय. 40 धावांची गरज होती 12 चेंडू मध्ये आणि आता मात्र सामना येऊन टेपलाय तो. 3 चेंडू आणि 9 धावा. कोण विजय होतोय कोण पराजय होतोय ते पाहायचंय. शेवटचे 3 चेंडू घेऊन येतोय तो प्रवीण कुबल. फ्री हिटचा चेंडू अजूनही सुरक्षित आहे. उघडा डोळे बघा नीट. चेंडू असेल फ्री हिट. काय करतोय ते पाहायचंय. निलेश पोसम फ्री हिटच्या चेंडूवरती. एक चेंडू उडतोय. झेल उडतोय. झेल खाली स्वतः धोनी. या फ्री हिटच्या चेंडूवरती 1 धाव निश्चित घेतले जाते. झेल उडतोय. झेल काही प्रवीण टिकू शकत नाही. 2 चेंडू 8 धावा. विजयाचं समीकरण राहतंय 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. काय सामना रंगतोय. शेवटच्या चेंडू पर्यंत जातोय का सामना ते बघायचा आहे. VRC आनंदवाडी विरुद्ध पराडकर आणि पाहुणे ब्लास्ट संघ. कंपल्सरी चेसिंगचे सामने असतील याची नोंद घ्यायची आहे. प्रवीण कुबल आपल्याला गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय तर स्ट्राईक यांच्या दिशेने. इथं मात्र एक चेंडू 7. बॅट कड कंपल्सरी चेसिंगचे सामने आहेत. काय सामना रंगतोय. 1 चेंडू 7 धावा. विजयाचं समीकरण पहा. काय पाहायचंय ते. 1 चेंडू 7 धावा. दोन्ही संघ हे तुल्यबळ आणि सामना निश्चितच रंगतदार स्थितीत होताना दिसला. काय सामना रंगतोय बघा. संध्याकाळच्या सत्रातील अटी-तटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे VRCC आनंदवाडी विरुद्ध पराडकर आणि पाहुणे ब्लास्ट संघ. शेवटच्या चेंडूवरती 6 चेंडू 23 आणि मॅच कुठे येऊन पाहिली बघा. एकाच चेंडूत मध्ये 7 धावांची गरज. करो या मरो दोन्ही संघाची स्थिती. कोण जिंकतंय कोण हरतंय ते पाहायचं आणि शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो प्रवीण कुबल. कशा प्रकारचा चेंडू फेकतोय पाहायचंय. इथं मात्र हुकमी एक षटकार मारतोय तो निलेश पोसम. 1 रनाने फक्त हारलेत ते VRCC आनंदवाडी. दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन. काय मॅच होती. दोन्ही संघांना विनंती असेल की प्रवीण कुबल या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी यायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल की हात मिळवायचे आहेत. दोन्ही संघांच्या खेळाडूंना आणि कर्णधारांना विनंती असेल. पराडकर आणि पाहुणे ब्लास्ट विरुद्ध VRCC आनंदवाडी. दोन्ही संघाचं सुरेख हार्दिक हार्दिक अभिनंदन. पडेलकर बंधूंनी तर मॅन ऑफ द मॅच प्रवीण कुबल. श्रीकृष्ण कोळम आणि आजच्या सत्रातील सेमीफायनलचा सामना होतोय तो म्हणजे पराडकर पाहुणे ब्लास्ट विरुद्ध श्रीकृष्ण कोळम. काय मॅच रंगली होती. शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच गेली होती आणि निलेश पोसम याने शेवटच्या चेंडूवरती सुद्धा षटकार खेचला होता. दोन्ही बंधूंची खेळी ही खूप खरोखरच चांगली खेळी ठरली. ती म्हणजे चेतन आणि पवन पेडलकरचे. हात मिळवायचे. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल
यानंतरच्या सेमीफायनलच्या महत्त्वपूर्ण सामन्याचे समालोचन आमचे साथी सहकारी सुरेशजी कांदळगावकर करतील. मी आपली रजा घेतो. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रवीण कोबल यांना प्रदान करतायत ते म्हणजे दीपक ढोके सर यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारतोय तो म्हणजे प्रवीण कोबल. आताच्या मॅचमध्ये सुंदर गोलंदाजी केली होती तोच दीपक कोबल. दीपक ढोके सरांच्या हस्ते त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात येतोय, बहाल करण्यात येतोय. दोघांचे धन्यवाद, मनापासून आभार. यानंतरचं मालवणीमधून समालोचन करतील आमचे साथी सहकारी सुरेशजी कांदळगावकर.